मोबाईल आणि आपण मराठी निबंध। आजची आधुनिक तंत्रयुगातील सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे मोबाईल फोन। जग झपाट्याने बदलत आहे आणि या बदलांच्या प्रवाहात मोबाईलने आपले अढळ स्थान मिळवले आहे। पूर्वी लोक म्हणायचे शिळ्या भाकरीवर दिवस काढले तरी चालतील पण मोबाईल लागतोच, हे वाक्य आता सत्यात उतरले आहे। मोबाईलमुळे आपले आयुष्य खूप सोपे झाले आहे। माहिती, शिक्षण, करमणूक, व्यवहार, बँकिंग, ऑनलाईन खरेदी सगळं एका क्लिकवर बोट लावलं की काम झाले, इतके सोपे झाले आहे। आजचे जीवन आजकाल घरात देव असेल की नाही पण मोबाईल हमखास असतो। शालेय विद्यार्थ्यांसाठी मोबाईल म्हणजे ज्ञानाचा खजिना। ऑनलाईन शिक्षणामुळे जगभरातील ज्ञान एका हातात आले आहे। हे अल्पवयीकांशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाईल हे आयुष्याची ब्रिज बनले आहे। कितीही लांब असलो तरी अंगठ्यावरची दुनिया जवळ आहे। आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल देवदूत ठरतो। एका फोनमुळे वेळेवर मदत मिळते। जसे उतावळा घोडा पडतो तसे मोबाईलचा अतिवापर अनेक समस्या निर्माण करतो। डोळ्यावर ताण, झोपेचा अभाव, मानसिक तणाव, एकलकोंडेपणा वाढतो। कडवट औषध गोड नसे तसा अति मोबाईलचा परिणाम कटू असतो। काही जण इतके मोबाईल मध्ये गुंततात की डोळे मोबाईल मध्ये आणि जग विसरलेले असे होते। अति तेथे माती हे लक्षात ठेवून मोबाईलचा मर्यादित वापर केला पाहिजे। मोबाईल आपला चांगला नोकर आहे पण वाईट मालक होऊ शकतो। आपल्याला पाहिजे तेवढा वापर करणे हे शहाणपणाचे लक्षण आहे। मोबाईलचा वापर वेल्हाड मित्र म्हणून करणे योग्य, पण तोच अंगावर बसलेला उंट बनला तर आपले नुकसान होईल। पण उचलले जीभ लापली टाळाला असे न करता विचारपूर्वक वापर केला पाहिजे। मोबाईल आपल्याला वरदान ठरू शकतो जर आपण तो योग्य प्रकारे वापरला तर। संयम हा यशाचा मार्ग आहे, म्हणून नको ते करणे टाळा आणि योग्य तेच करा, हे आपले धोरण असावे। मोबाईल आपले जीवन सोपे करतो पण त्याचा अतिरेक आपले आयुष्य कठीण करू शकतो। मोबाईल हातात पण मनात संस्कार असावे हीच खरी जाणीव आहे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू।